पर्व विशेष भागवत धर्मी एकंदर 5 पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृषे जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक वामन जयंती, एक नरसे जयंती आणि एक महाशिवरात्र असे 5 पर्व भागवत धर्मामध्ये. त्याच्यात महाशिवरात्रीच्या पर्वाला एक शब्द जास्तीचा लावला. पर्व विशेष भागवत धर्मी नृषे जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, पण उत्तमोत्तमी शिवरात्र इथे हा जास्तीचा शब्द आहे. उत्तमात उत्तम पर्व म्हणजे महाशिवरात्र. म्हणून ही 5 पर्व आणि वर्षाच्या 24 एकादशा असं 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. 15 दिवसा एक एकादशीन कारण करसी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशीन, फराळाच्या मिसे धनी घेशी. 24 एकादशी आहे किसनराव, 15 दिवसांनी एक. आणि हे 5 पर्व आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसे जयंती, महाशिवरात्र. 24 आणि 5 असे 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया ही संत वाङ्मयाची व्याख्या तुम्हाला पाठ आहे. एक दुसरी व्याख्या आहे 29, 20, 9 5 पर्वन 24 एकादशा 29 व्रताचं अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. कोण? विष्णव व्रत करतो तो वैष्णव. विठ्ठल. त्यापैकी आज एक महापर्व आहे महाशिवरात्र. दोन्ही एक आहे. इथे आम्ही सगळे वारकरी बसलो. जर कोणी प्रश्न विचारला वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू कोण, तर बोट महादेवाकडे दाखवावं लागतं. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. आणि म्हणून जो स्वतःला वारकरी समजतो तुळशीच्या 2 माळा, गोपी चंदन, हरिपाठ पाठ, ज्ञानेश्वरीचं पारायण, एकही सप्ताह चुकवत नाही, आळंदी पंढरीची वारी, खांद्यावर झेंडा, ज्ञानबा तुकाराम, हे सगळे नियम सांभाळतो. पण निंदा शंकराची करतो त्याचं तोंड पाहल्यानंही पाप होतं. कोणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, त्याचे पाहू नये वदन, त्याचे पाहू नये वदन, मूर्खावरी मूर्ख
त्याचे पाहुणे वदन. कितीतरी प्रमाण आहे बरं का भगवान बाबा. भजन विष्णूचं करतो आणि निंदा शंकराची करतो, त्याला नरकाला जावं लागेल. अदपात झाला तया हे दोन्ही एक आहे. आता हे महादेवजी पंढरपूरची वारी करतात, आपल्याला दिसत नाही ते जाऊ द्या, पण वारी, आणि वारी म्हटलं की वारकऱ्याला काही सुचत नाही. पडशी पताक जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा आणि खांद्यावर झेंडा ज्ञानबा तुकाराम चालला. बायको वैतागून गेली. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात. दिवस पेरणीचे बरं का भगवान बाबा, आणि हे चाललं झेंडा घेऊन. सांगून तरी जा ना, काय गाजर गवत पेरू का बाजरी, त्यामुळे तिकडे तुझं वाटोळ होऊ दे. संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळ्या पंढरीचा. भगवान शंकर निघाले कृष्ण बुवा. पार्वती आहे नावा दिला. कुठं चालला तुम्ही? वारीला. तुम्हाला बरं वाटतं दरवर्षी उचला झेंडा चालला वारीला, आमची नाही काय इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती? माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का तुला? 11-12 लाख यात्रा असते. पालाय लावू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं बरं का एकनाथ नाना. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिकी बिल्ली बन जाता. बाहेर बाजूला बाजूला, साहेब आले साहेब आले साहेब. साहेब घरी आले की मी आहो काही नाही. हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल होच म्हणावं लागलं बरं का. बारे बाबा होच म्हणावं लागलं. आता महादेव पार्वती जातात पंढरपूरच्या वारीला. कळ्याला चिरंजीवाला. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरय सोंड वक्रतुंड त्रिण. गणपती बाप्पाने आवाज दिला पप्पा. आता पार्वती केवढं झालं अवघड वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? पार्वती माता म्हणली आता पायी वारीचं कॅन्सल करा, इंडिका काढा. हे समजून घ्या, इंडिका म्हणजे नंदी बैल. बस आता थोडं लक्ष द्या. आम्हालाही महाशिवरात्रीच्या निमित्तानं असं कीर्तन नैमित्तिक असते. तर पुढच्या वर्षीच म्हणून अभंग तुम्हाला पाठ नसलेला घेतला, त्याचं कारण याला संबंधित आहे. मला माहिती आहे तुम्हाला पाठ नाही. विठ्ठल नंदी बैलावर बसून 3 जण पंढरपूरला निघाले. हे वर्णन पद्यामध्ये. 10 चरण जयाला चौपदी चालता हे नयन हे अकराजा पंचमुखाच पाहे खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला आणि पशुधरी मनोत्या ते 2 पुच्छ तयाला. कळलं सगळे? गोरे महाराज. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. वारीला जातात तेव्हा पायांची बेरीज 10 सांगितली. कारण नंदीचे 4 पाय, महादेवाचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, पार्वतीचे 2. हिशोब करीत राहा. वारीचं वर्णन. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, पण चालतंय 4 पायाचं 3 बसलेले आहे. नयन हे 11, डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे आणि महादेवाचे 3 डोळे. नयन हे 11 ज्या. पंचमुखास पाहे, तोंड 5च आहे. 12 महाराज तोंड 5 आहे. नंदीचं 1 तोंड, गणपतीचं 1 तोंड, पार्वतीचं 1 तोंड, सापाचं 1 तोंड, महादेवाचे 1. पंचमुखास पाहे खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान म्हणून 8 वरच भागलं. अष्टकर्ण जयाला पशुधरी म्हणून त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. सापाचं शेपूट, 1 बैलाचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, तोंड 5, पाय 10, डोळे 11. हे कशात कशात बसत नाही, पण वारीचं वर्णन सांगितलं. आणि तिथपर्यंत आल्यावर दृष्टिक्षपात पंढरपूर आलं आणि पार्वती आहे ना तो सोहळा पाहाला 90चे वारकरी 22च्या जवानाला लाजविल असे नाचत होते. लोक लुटले नारी
साधकारी इकडून आले असं आहे का? इकडून येणार आहे आणि इकडून जाणार, दर्शन करून लगेच जाणार. केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला, पंखाच्या फडतकारी उद्धरोणी नीली घारी. चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. पांडुरंगा कैलासीचा देव भोळा चंद्रवत, कैलासीचा देव भोळा चंद्रवत, पार्वतीचा पती होतीराज. ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो. चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत. आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे,
ऐका नवल याची ठेव नेने काही भक्तिभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सर्वांचं श्रद्धास्थान स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणाला या वर्षी 100 वर्षे पूर्ण होतात आणि म्हणून स्वामींच्या आणि मौजपुरींच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न शताब्दी महोत्सव सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे कथेच्या संबंधाने 4-5 दिवस तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आज पुन्हा संयोजकाने आमच्याकडे महाशिवरात्रीचं कीर्तन दिलं. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजाला वंदन करतो. कृष्ण्या तुलाय वंदन, सुदाम्या तुलाय, दोघाला. आमच्या संत भगवान बाबापासून सर्व गायनाचार्य टाडकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी विनयकरी महाराज, आमचे निवेदक बारड महाराज, भालदार चोपदार सिंगवाले विनयकरी, अजून कोणी महाराज असेल त्या सर्वांना मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, सर्व गुरुबंधू मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, नुसती गर्दी नाही आहे तेवढे दर्दी, आणि गर्दी आणि दर्दीचं एकत्रीकरण म्हणून शिस्त आणि शांतता. बरं का भगवान बाबा, झालं 2च दिवस राहिले आता. खूप सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं. या तिन्ही गोष्टीचा अनुभव तुम्हाला 4-5 दिवसात आला. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता. पहाटेच्या काकड्यापासून रात्रीच्या जागरापर्यंत हरिनाम, लेने को हरिनाम. जेवढे येतील तेवढे जेवल्याशिवाय जाऊ नये, देणे को अन्नदान. आणि त्यासाठी अख्खं मौजपुरी गाव आणि बाबावर श्रद्धा असणारे सर्व तुमच्या स्वागताला हात जोडून उभे आहे. तरणे को लीनता. अख्खं मौजपुरी गाव एका मायेची लेकर होऊन एकत्रित आलं आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आज महत्वाचा दिवस आहे. 1 लोटा जल, पाठ है समस्या का हल, पर्व विशेष भागवत धर्मी. बरं का एकनाथ नाना, तुमचा आग्रह ते साक्षीदार आहे. काल पोशाख केला, याच्यातच कीर्तन करा बाबा, उपरण्यासहित त्यांचंच आहे. बरोबर का टोंगरे बाबा? कालच बोली करून घेतली होती बाबा, उद्या विठ्ठल पर्व विशेष भागवत धर्मी.
त्याच्या आधीचं एक प्रमाण सांगतो भगवान बाबा. आता हे सर्वांना माहीत झालं, पूजनीय प्रदीपजी महाराजांच्यामुळे भारतभरच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला महादेवाच्या. लय दुर्लक्षित होते, पण एक लोटा जल न समस्या का हल, सगळे मंदिर रोषणाईनं दिवाळीसारखी उजळून निघाले महादेवाचे. एक लोटा जल समस्या का हल. त्याच्या आधी 750 वर्षापूर्वी संत नामदेवरायांनी लिहून ठेवलं की एक लोटा जलची गरज नाही, मग एक पसा पाणी एक बिलवदड, एक पसा पाणी एक बिलवदड, पूजन केवळ सोपे भाऊ. ठीक आहे, हे पाठ नसल्यामुळे आता दम काढतात, पाठच नाही. एक पसा पाणी लोटाभर जास्त होईल, पसाभरच, एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु.